नमस्कार. तर सध्या सूरज एका पॉडकास्टमध्ये त्यांनी त्याच्यासोबत एक घडलेली घटना सांगितली आणि खरंच सूरज चव्हाण हा एकदम साधा माणूस आहे बरं का. आणि गरीब घराण्यातला मुलगा, गरिबीतून वरती आलेला मुलगा आहे आणि त्याला सगळ्या गोष्टींची जाण आहे किंवा सगळ्या गोष्टी तो प्रेक्षकांना मन भरून म्हणजे त्याचा टाईम देतो वगैरे. पण हे लोकं पण ना कधी कधी अति करतात बरं का. आणि तर तो बिग बॉस मराठी सीझन 5चा विजेता पण आहे. तर सूरज चव्हाण म्हणजे महाराष्ट्रातील घराघरात पोचलेले आणि प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनलेलं एक अत्यंत साधे लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे. आपल्या अस्सल गावरान आणि निरागस स्वभावाने त्याने संपूर्ण महाराष्ट्राची मनं जिंकली आहेत. सूरजला कधीकधी त्याच्या अतिउत्साही चाहत्यांमुळे तीव्र मनस्ताप सहन करावा लागत आहे. अलीकडेच काही चाहत्यांनी त्याच्या घरी जाऊन मद्यपान करत आणि गुटखा खाऊन अक्षरशः गोंधळ घातला. या संतापजनक प्रकरणावर सूरजने हॉट सीट टॉक्स या लोकप्रिय चॅनलला दिलेल्या एका खास मुलाखतीत प्रथमच उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली. नेमकं काय घडलं? प्रसिद्धीच्या झोतात आल्यावर अनेकदा कलाकारांना त्यांच्या चाहत्यांचा अफाट प्रेमाला सामोरे जावे लागते. सूरज चव्हाण प्रत्यक्ष भेटण्यासाठी त्याची फॅन मंडळी अनेकदा त्याच्या घरी मोठी गर्दी करतात. पण या प्रेमाला अलीकडे एक किळसवाण्या घटनेमुळे गालबोट लागले आहे. हॉट सीट टॉक्सला दिलेल्या मुलाखतीत माहिती देताना सूरजने एका धक्कादायक प्रसंगाचा खुलासा केला आहे. काही तरुण मुलं त्याला भेटण्याच्या बहाण्याने त्याच्या घरी पोचली होती, परंतु ती मुले दारूच्या नशेत होती. त्यांनी केवळ मद्यपानच केले नव्हते, तर विमल खाऊन त्यांनी सूरजच्या घरातील बाथरूममध्ये ओकले आणि सगळीकडे घाण केली. या सर्व धक्कादायक प्रकाराची माहिती सूरजच्या पत्नीने त्याला दिली. तुमचे फॅन बाहेर आले आहेत असे सांगत तिने या गैरवर्तनाची कल्पना सूरजला दिली. आपल्याच घरात जिथे आपण आपल्या कुटुंबासोबत राहतो तिथे चाहत्यांनी घातलेला हा असा गोंधळ पाहून सूरजला मोठा मानसिक धक्का बसला आणि प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. फॅन्सनी हृदयात राज्य केलंय, पण त्यांनी डोक्यावर बसू नये. या दुर्दैवी घटनेबद्दल बोलताना सूरजने अत्यंत स्पष्ट शब्दात आपल्या भावना आणि चाहत्यांबद्दलचा आदर व्यक्त केला. तो म्हणाला, मी माझ्या फॅन्सला खूप इज्जत देतो. मी त्यांना चक्क देवच मानतो. त्यांनी माझ्या डोक्यावर नाही तर हृदयात राज्य केले आहे. त्यामुळे मी नेहमीच त्यांना माझ्या हृदयात अत्यंत आदराने जपून ठेवेन. प्रेमाच्या नावाखाली मर्यादा ओलांडणाऱ्या अतिउत्साही चाहत्यांना त्याने याच मुलाखतीतून खडे बोल सुनावले आहेत. तो पुढे म्हणाला, मी इज्जत देतो, पण काही जण थेट डोक्यावर बसतात. चाहत्यांनी पण सूरज भाऊला मानलं पाहिजे आणि त्याचा योग्य तो आदर राखला पाहिजे. प्रेमाच्या भरात एवढं अति करणं आणि चुकीचं वागणं अजिबात योग्य नाही. अशा परखड शब्दात त्याने आपली खंत व्यक्त केली. घरात येऊन असा गैरसमज केल्याने कुटुंबालाही त्रास होतो. घरात येऊन असा गैरप्रकार केल्यामुळे कुटुंबालाही त्रास होतो. ही बाब त्याने तिथे मांडली आणि सांगितली. आणि हे खरं आहे बरं का. कारण तुम्ही एवढे मोठे कलाकार झाल्यानंतर काही मर्यादा किंवा काही गोष्टी वगैरे असतात. मग तुम्ही घरापर्यंत आले ना, चाहते आहेत घरापर्यंत येतात वगैरे, पण हे असं कृत्य नाही करायला पाहिजे त्यांनी पण बरं का. तर कलाकार आणि चाहते यांच्यात एक अतूट विश्वासाचे नाते असते. सूरज चव्हाणसारख्या मातीशी जोडलेल्या कलाकारांनी नेहमीच आपल्या चाहत्यांना भरभरून प्रेम दिले आहे. परंतु चाहत्यांनीही आपल्या लाडक्या कलाकाराच्या खाजगी आयुष्याचा, त्यांच्या वस्तूंचा आणि कुटुंबांचा आदर राखणे अत्यंत गरजेचे आहे. अति तिथे माती या उक्तीप्रमाणे प्रेमाचा अतिरेक जेव्हा त्रासात आणि गैरवर्तणुकीत बदलतो तेव्हा तो कलाकारांसाठी अत्यंत वेदनादायी ठरतो. सूरज चव्हाणने मांडलेली ही व्यथा प्रत्येक चाहत्यांसाठी एक महत्त्वाची शिकवण आहे की प्रेम करा, पण मर्यादा ओलांडू नका. आणि हे खरं आहे बरं का.
कारण तो कसाही असला ना तरी म्हटलं ना की तो एक मोठा कलाकार झाला किंवा त्यांनी एक नाव कमवलं आहे त्याच्या वेगळ्या भाषाशैलीनं आणि त्याच्या वेगळ्या बोलण्याने, वेगळ्या त्याच्या वेगळ्यापणाने. आता बिग बॉसमध्ये पण आपण त्याला बऱ्याचदा पाहिलं, बऱ्याचदा म्हणजे तो 70 दिवसाचा होता, पण तो 70 दिवस ते आपण बिग बॉस बघितला आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्याचा स्वभाव, त्याचं म्हणजे ते जे त्याची पूर्ण कहाणी वगैरे आपण सगळ्यांनी बघितलेली असेल. तो इतक्या गरिबीतून वर आलेला आहे, तर आत्ता कुठे त्याला सगळ्या गोष्टींची जाणीव आहे, त्याला सगळ्या गोष्टी कळतात पण लोक बरेच म्हणतात की सूरज वेडा आहे, असं आहे तसं आहे, पण हा प्रकार नाही आहे बरं का. त्याला सगळ्या गोष्टींची समज आहे, त्याला कोणती गोष्ट चुकीची, कोणती गोष्ट बरोबर हे सुद्धा त्याला कळतं. आता त्याला साथ देणारी त्याची बायकोसुद्धा आलेली आहे, तर मग तो एकटा असल्यानंतर ठीक आहे ना, पण आता त्याची फॅमिली जर सोबत राहत असेल तर हे असं वर्तन करणं चुकीचं आहे. म्हणजे त्याच्याच घरी काय, कोणत्याही कलाकाराच्या घरी तुम्ही जर भेटायला गेला आणि असं वर्तन केलं ना तर ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे बरं का. तर तुम्हाला काय वाटतं ह्यावर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि सूरज चव्हाण तुम्हाला आवडतो का हे पण नक्की कमेंटमध्ये सांगा. एक कलाकार म्हणून तुम्हाला आवडतो का हे पण नक्की कमेंटमध्ये सांगा. कारण एवढ्या गरीब परिस्थितीतून इतकं वर येणं हे सोपी गोष्ट नाही आहे. एवढ्या आणि त्याला नीट व्यवस्थित त्याला बोलता पण येत नव्हतं, तो चोचरा बोलायचा. नंतर त्याला म्हणजे कोणी एवढं पसंत नव्हतं करत वगैरे, पण तरी पण आज त्यांनी एवढा उच्चांक गाठला आहे, तर त्याच्यावर तुम्ही काय बोलाल हे पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.